भारतीय क्रिकेटचं सगळ्यात आवडतं स्टेडियम म्हणजे मुंबईचं वानखेडे स्टेडियम लवकरच आपली आता 50 वर्ष पूर्ण करणार आहे। हा सोहळा येत्या 19 तारखेला होणार आहे। मात्र त्या अगोदर वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रम सुरू झालेत। आज या मैदानावर 150 ग्राउंड्समनचा सत्कार सोहळा पार पडला। या 50 वर्ष पूर्ण केलेल्या आणि अनेक आठवणी असलेल्या वानखेडे मैदानावर एक्सक्लुझिव्ह असा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंतने। काही क्षण तुमच्या आयुष्यातले हे मेमोरेबल असतात, काही क्षण तुमच्या आयुष्यातले तुम्ही इथं आहात हीच गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची असते। आणि तो क्षण माझ्यासाठी आहे, कारण हे जे ग्राउंड आहे, हे जे खरं पंढरी आहे क्रिकेटची, त्या क्रिकेटच्या पंढरीवर मी आता उभा आहे। ते म्हणजे वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच मैदानावर आपण आहोत। तुम्ही बघू शकता तर हाच तो वानखेडे मैदान आहे, ज्याचा आपण 360 व्ह्यू आपण आता बघू शकतो। एकंदर बघितलं गेलं तर हाच तो वानखेडे मैदान आहे, ज्याच्यावर अनेक इनिंग्स, अनेक मॅचेस आपण सर्वांनी पाहिले आहेत। या सर्व मॅचेस जे आपण पाहतोय ते आनंदाचा सोहळा आपल्याला मिळालाय, काहीतरी डिफीट्स मिळालेत, अनेक इनिंग्स आपण इकडे पाहिलेत आणि तोच वानखेडेचा मैदान जो आहे तो आता 50 वर्ष त्यांची पूर्ण करतो आहे। 50 वर्ष त्या अभिमानाची, 50 वर्ष त्या इतिहासाची, 50 वर्ष एक अशा मैदानाची ज्या मैदानाने अनेक गोष्टी भारताच्या लोकांना दिल्या आहेत। जो पहिलं मैदान होतं ते आतापर्यंत अनेक बदल झाले। चर्चगेटला असणारं हे वानखेडे मैदान जे खऱ्या अर्थानं अनेक आर्थी महत्त्वाचं आहे, त्या आर्थी महत्त्वाचं मैदान आपण आता इकडे बघतोय। आपण एकंदर पाहिलं की तर तेच 3 पिचेस आहेत, 1, 2 आणि 3 पिचेस आहेत, ज्याच्यावर अनेक गोष्टी इथे घडल्या आहेत। या घडताना मैदानावर घडलेल्या ज्या गोष्टी आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण याच 3 पिचेसवरून अनेक महत्त्वाचे मॅचेस घडले आहेत। सगळ्या ग्रेट लेजंडचा जे पॅव्हेलियन आहे त्या पॅव्हेलियनवर आपण आता आहोत आणि खऱ्या अर्थानं त्या ग्राउंडवर आपण आहोत, ज्याचा इतिहास फार वेगळा आहे। ज्या इतिहासाचं एक पुनरावृत्ती इकडे खऱ्या अर्थानं 50 वर्ष पूर्ण झालेल्या या जागेला, आणि तीच जागा आपण बघू शकतो तर चर्चगेटच्या या मध्यभागी असणारा मुंबईचा हा पंढरी मानला जाणार। इकडे अनेक इनिंग्स लोकांनी खेळलेत, अनेक इनिंग्सला लोक खऱ्या अर्थाने इकडे आलेत। MCA म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचं पॅव्हेलियन सुद्धा इकडे आहे। आपण एकंदर बघू शकतो तर खूप महत्त्वाची ही गोष्ट आहे, कारण अनेक लोक इकडे खेळलेत। म्हणजे खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर सुनील गावस्कर असेल, त्याच्या अगोदर अनेक लोक, पतोडी असतील, अनेक लोक इकडे आहेत, अनेक लोकांच्या आठवणी इकडे आहेत आणि अनेक लोकांच्या आठवणीतला हा 50 वर्षांचा सोहळा आता इथं पार पडताना दिसतोय। 19 तारखेला हा सोहळा आहे, त्यामुळे आनंद सोहळा हा खूप 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 वेगळा आहे। नागेशसोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।